नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TAIT चा फॉर्म भरून झालेला आहे। 14 मे लास्ट डेट होती। परीक्षा वेळेतच होणार आहे आणि वेळेत परीक्षा झाल्यानंतर आपल्याला आता इथून पुढे काय करणं गरजेचं आहे। मी मुद्दा घेतो आपल्या फॉर्म मधल्या मिस्टेक, ज्या काही कमी प्रमाणातल्या मिस्टेक आहेत। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे की तुमचे जर समजा CTT किंवा TET ची टक्के टाकण्याऐवजी तुम्ही मार्क टाकले असतील किंवा CTT चुकून नजर चुकीने एखादा अंक जर आपल्याकडून विसरून राहिला असेल, म्हणजे सीट नंबर वगैरे थोडासा एक इकडे तिकडे झाला असेल, याचा कसलाच परिणाम होणार नाही। लक्षात घ्या, याचा काही एक परिणाम होत नाही। फक्त ते ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक असतं। आता दुसरे काय म्हणतात, एखादा युट्यूब चॅनल वाला नाही आता तुझं फेलच होणार, असे काही जे काही संभ्रम आहेत तुमच्या मनामधले, ते कृपया करून संभ्रम दूर ठेवा। ठीक आहे। तिसरा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर कास्ट सर्टिफिकेट मध्ये जर तुम्ही आत्ता काढलेली असेल, डेटच्या मधलीच कास्ट नसेल, तर सर्वात शेवटी तुमच्याकडे जर कोणतीच कास्ट नसेल तर तुमची गणना ही खुल्या प्रवर्गासाठी होते। खुला म्हणजे सर्वसाधारण, आपल्याकडे कोणतीही कास्ट नसेल तर आपल्याला सरळ सरळ खुल्या प्रवर्गामध्ये गणलं जातं। लक्षात घ्या, खुल्या प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरी मध्ये आपल्याला काय केलं जातं, गणलं जातं। ठीक आहे, मुद्दा तो महत्वाचा आहे। आता समजा SEBC प्रमाणपत्र नसताना सुद्धा तुम्ही जर यस केलेलं असेल, नॉन क्रिमिनल नसताना सुद्धा तुमच्याकडे पावतीही नसेल, तुम्ही यस केलेलं असेल किंवा तुम्ही चुकून वेगळी कास्ट टाकलेली असेल, चुकून म्हणतोय, तुमचं NTD NTC झालं असेल, तर त्या सर्व लोकांना या चुकाचा परिणाम भोगावाच लागतो आणि ते तुमचं कॅन्सल तर काही होत नाही। तुम्ही काय होता, ओपन कॅटेगरी मध्ये जाता मित्रांनो। आणि इतर परीक्षेचा अनुभवावरून मी सांगतोय बरं का। आता याच्यामध्ये त्यांनी सूट दिली NCL साठी, तर चांगलीच गोष्ट आहे। बऱ्याच लोकांची 31 मार्चला NCL एक्सपायर झाली आणि लगेच काढणं शक्य नव्हतं, त्यामुळे थोडे NCLच्या बाबतीत त्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर असेल असं मला वाटते भविष्यामध्ये। कारण त्यांनी एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून आता एक सूचना पत्र, निवेदन पत्र काढलं होतं की किमान तुम्ही NCL ची पावती टाकून तरी फॉर्म भरा, अर्ज करा, असं सांगण्यात आलेलं होतं। राहिला आता विषय विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा दिल्यानंतरची प्रोसेस काय आहे आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्वाचं, सर्वात मोठा म्हणजे मी कोणत्या तरी एका कास्ट मध्ये आहे आणि मला शिक्षक होण्यासाठी किती मार्क घ्यावे लागतात, हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे मित्रांनो तुमच्या समोर। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल, 15-20 दिवस तुम्हाला काहीतरी शिकायचंय, मार्कामध्ये भर टाकायचंय, तरी पण आपली बॅच मध्ये आपण जॉईन करून घेतोय सध्या। ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी नक्कीच प्रवेश घेऊ शकता। काय नाही मित्रांनो, मी पाहिलेले आहेत मागच्या भरतीमध्ये जागा जास्त होत्या किंवा त्या विद्यार्थ्याचं कट ऑफ कमी लागण्याचं कारण म्हणजे त्याचं एज्युकेशन, त्यांनी घेतलेले मार्क, त्यांनी घेतलेलं TET किंवा CTT पास केलेले। मित्रांनो, क्लास प्लस टेस्ट असे दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत। ज्यांना हवं आहे त्यांनी नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। संपर्क क्रमांकावर संपर्क साधत असताना व्हॉट्सअप करायला विसरू नका। आता इथून पुढली प्रोसेस काय असते हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही आता या गोष्टीबद्दलचा जो काही संभ्रम आहे, म्हणजे तुम्ही कशामध्ये गणलं जाणार आहात, ओपन कॅटेगरी मध्ये। लक्षात घ्या, फॉर्म मधल्या चुका असतील किंवा काही असेल, ती चुका म्हणजे ज्या नॉर्मल चुका मी आता सांगितल्या की बाबा तुमच्या नावामध्ये थोडस स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे किंवा तुमचं थोडस जे काही स्वयंघोषित प्रमाणपत्र लिहित असताना त्याच्यामध्ये काही एखादी लाईन राहिलेली आहे, याला मिस्टेक पकडली जाणार नाही। ते येण्याचं कारण म्हणजे भविष्यात आपलं जर काही घोटाळा आढळला तर आपलं हस्तलिखित हे आपल्यासारखंच आहे का, सेम टू सेम, हे चेक करण्यासाठी, सेम टू सेम आपल्याच हाताचा ठसा आहे का हे चेक करण्यासाठी ते घेतलं जात असतं। ठीक आहे, घोटाळा झाला तर म्हणून। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढली प्रोसेस काय असते, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मार्क किती घ्यायचे हे तुमचं कशावर डिपेंड करतं। सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं शिक्षण, त्यानंतर तुमची कास्ट, त्यानंतर तुम्ही TET CTT व्यावसायिक पात्रता,
डीएड बीएड कोणत्या वर्गासाठी आपण पात्र आहोत, या सर्व गोष्टी मॅटर करत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल ही सर्व माहिती काढून त्याच्यानंतर ज्या काही जाहिरातीत येतात जाहिरातीत येणाऱ्या जागा, आता समजा जागाच समजा मराठीची असेल तर भूगोलाचा माणूस घेतील का होते, तुम्हाला मार्क चांगले असून सुद्धा. म्हणजे जाहिरातीत येणाऱ्या जागा मॅटर करतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी खूप पदसंख्या रिक्त आहे. ती रिक्त पदसंख्या त्यांना भरावीच लागणार आहे, कारण कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे या परीक्षेला तुम्ही सिरियसली घेऊन राहिलेल्या दिवसात सुद्धा चांगला अभ्यास करा मित्रांनो. लक्षात ठेवा, मी पाहिलेले 88 मार्काला सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू, काय सांगतोय परत एकदा सांगतोय, 88 मार्काला सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर यापेक्षा जास्त मार्क जर आपल्याला घेता आले तर अजून चांगलंच आहे. आता मार्काचं मेरिट कसं ठरतं? मार्काचं मेरिट विद्यार्थ्यांच्या गुणावर ठरत असतं. साधारण अंदाजित साधारण 2.25 लाख म्हणजे 2,75,000 लोक तरी परीक्षा देतील सिरियसली, गैरहजर वगैरे वगैरे नसतील असा अंदाज आहे. साधारण कॉम्पिटिशन मध्ये फक्त 50,000 लोक असतील मित्रांनो. लक्षात घ्या, इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये या परीक्षेला कॉम्पिटिशन नाही. आता राहिला विषय, सध्या अभ्यास करत असताना काय करणं गरजेचं आहे. तर जे काही आहे सध्या ऑनलाईन क्लासला तुम्ही कुठेतरी कनेक्टेड असाल, ते ऑनलाईन क्लासच करा. नवीन पुस्तकं उघडून संभ्रमात पडू नका. ते लोक काय सांगतात किंवा त्या लोकांनी काय ट्रिक्स दिलेले आहेत, कोणते टॉपिक कसं करायचं, कमी वेळेत कसं सोडवायचं, यांचं योग्य मार्गदर्शन घ्या मित्रांनो. यांचं म्हणजे मी पण विद्यार्थ्यांना एकच सांगतोय, आता इथून फक्त ट्रिकी शिकवतोय की बाबा हे असं आलं तर कसं करायचं, ते तसं आलं तर कसं करायचं, हे एवढा मोठा प्रश्न एकदम शॉर्ट मध्ये त्याचा आन्सर कसं काढायचं, हे आपण पुढल्या 15 दिवसामध्ये क्लासच्या विद्यार्थ्यांना शिकणार आहोत. मी मागच 10 दिवसापासूनच चालू केले साधारण, की बाबा एक टॉपिक आहे, समजा काळ कामवेग आहे, एवढा मोठा उदाहरण आहे, या मोठ्या उदाहरणातून आपल्याला छोटं कसं बनवता येईल आणि छोटं बनवून आपण त्याचं उत्तर कसं काढू, याबद्दल आपण शिकणार आहोत. तुम्ही सुद्धा जर इच्छा असेल तर 10-12 दिवसाचा हा सुद्धा क्लास जॉईन करू शकता. आता राहिला विषय, एखाद्या विद्यार्थ्याची 5 जूनला परीक्षा येऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याची 3 जूनला येऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याची 24 तारखेलाच येऊ शकते. देवा माझी परीक्षा पहिल्या दिवशी येऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण पहिल्या दिवशी आल्यानंतर स्कोअर वाढलेला दिसून येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, घाबरून न जाता फक्त तुम्ही तुमचे कसे मार्क वाढतील यावर तुमची भर आता देणं गरजेचं आहे. आणि जे आहे मटेरियल ते वापरणं गरजेचं आहे. कालच्या एका फोनमध्ये सर संपूर्ण अभियोग्यता चाचणी व बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक वाचू का असा प्रश्न आला होता. त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता. त्या संपूर्ण मधलं एकही उदाहरण येत नसतं. लक्षात ठेवा, त्यांनी फक्त मार्गदर्शक पुस्तिका काढलेली असते. सगळ्या विषयांचा छोटा छोटा सारांश असतो. म्हणून सांगतोय, या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचं रिझनिंग असेल, मॅथ असेल किंवा इतर विषय असतील, टॉपिक वाईज शिका. टॉपिक वाईज त्यातली 5-5, 10-10 उदाहरणे सोडवा. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला आगामी काळातल्या एक्झाम मध्ये होणार आहे. महापरीक्षा IBPS पॅटर्न, परत IBPS पॅटर्न, अशी तिसरी स्टेट एक्झामचा संपूर्ण अभ्यास आहे आपल्याला. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपले विद्यार्थी या पुढल्या भरतीमध्ये सुद्धा 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी लागलेले असतील. कारण आपल्याकडे सध्या जर विचार केला तर मागच्या 2022च्या बॅच पेक्षा सुद्धा हुशार विद्यार्थ्यांचा क्राऊड या बॅच मध्ये आढळून आलेला आहे आणि विद्यार्थी सजग झालेले आहेत. बरेच विद्यार्थी पूर्वीपासून अभ्यास करतात. त्यामुळे तुमच्या सध्याच्या मेरिटवर विचार न करता माझे मार्क कसे जास्त येतील या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच प्रेरणा देणारा असेल तर एक कमेंट करायला विसरू नका. आणि चुकामुका केल्या असतील तर विषय सोडून द्या. तुम्हाला मी काय सांगतोय, शेवटी तुमची ओपन मध्ये गणना केली जाते आणि काहीही करून तुम्हाला हॉल तिकीट आलेलं असणारच आहे. कारण तुम्ही तिथे फीस भरलेली आहे. हॉल तिकीट आल्यानंतर जेव्हा काही सूचना येतील तेव्हा त्या सूचना मी सांगणार आहे.
त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.